हाय नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तर बघा आज आहे ना पिकूला स्कूलमध्ये सोडून आले आणि आता माझं सगळं जेवण वगैरे झाले आणि आता आमच्यासाठी आहे ना ब्रेकफास्टला बनवते पनीरचा पराठा. आज पिकूला पण आहे ना टिफिनमध्ये पनीर पराठाच दिला आहे. इथे पनीरचं स्टफिंग आहे आणि इथे पीठ आहे आणि इथे मी भरवून घेतलेलं आहे. तर बघू आता कसा येतोय. पिकूला ना सकाळी मला पराठा येत नाही, म्हणजे लाटताना ना तुटतोच माझा पराठा. कसं पण करून काही केलं तरी तुटतंच. आता बघूया. सकाळी आहे ना मी असं 2 चपात्या लाटून त्याच्यामध्ये स्टफिंग भरून, कारण पिकू जाणार होती स्कूलमध्ये, कसं असं तुटलं फुटलं द्यायला चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे मग मी 2 चपात्या लाटल्या आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरून दिलं तिला. तसं हे बघा फुटला. किती हलक्या हाताने हे करते तरी लगेच हे होतंय. पीठ जास्त होते की काय ते चालत. तेल टाकायचं अगं. तेल टाकत नाही. लाटताना तेल टाकतो कोण? काय बोलते? सॉरी, मला नाही माहिती होतं. लाटताना नाही तेल टाकायचं, भाजताना टाकायचं असतं. मला ना पातळ असं मस्तपैकी असं मस्त वाटतं. पीठ कमी घे मग. पीठ कमी घेऊन परत ते होतं ना, स्टफिंग जास्त होतं आणि हे पीठ कमी होतं. मग तर अजून फुटतं. काय काय जणांना येतो मस्त असं, त्यांना सवय असते ना रोजची. मी कुठे आत्ता सगळं नवीन नवीन पदार्थ बनवायला लागले. पिकू स्कूलला जायला लागले तेव्हापासून. नाहीतर मी तरी आधी कुठे बनवते तेवढं सगळं. झाला बघा, झाला तसं. थोडा जाडच आहे तरी पण इतका नाही फाटलाय. बटाट्याचं करते ना जास्त फाटतो, तर मी पराठाच करायचं सोडून दिलं, केलाच नाही. जाऊ दे, एवढा जाड आहे. पनीर पराठा. तेल टाकते, मस्त भाजून घेते. सर असा पुरणपोळी सारखा फुगला पाहिजे. माझी पुरणपोळी पण तशीच होती, पण आत्ता आहे ना चांगली येते पुरणपोळी. सवय झाली बनवून बनवून. पहिल्यांदा नाही बनवली होती कधी, इथे आल्यानंतरच पुरणपोळी बनवली होती मी. ते पण गव्हाच्या पिठाची बनवते मी. मैदा नाही आम्ही यूज करत, कशातच नाही मैदा टाकत आम्ही. ह्याच्यात आहे ना कांदा घातला की बघ लगेच ओलं होतं, पाणी सुटतं लगेच. हा छान झाला आहे. हा माझा आहे, हा तुमचा आहे. बघू कसा होतोय. झाला चांगला आहे ना, पण ते मला वाटतं चपातीच लागणार जास्त है ना. क्वांटिटीमध्ये टाक जास्त. झालं, संपलं. क्वांटिटीमध्ये कुठे टाकू. छान झालं, मस्त वाटतं. इकडून चांगलं वाटतंय, या साईडून. काय नाही, पिकूसाठीच करायचं होतं, पण आता आम्ही परत नाश्त्याला कुठे पोहे करत बसू. त्याच्यामुळे मग होतं पनीर, तर म्हटलं पराठाच करू. पिकूला तर सगळं आवडतं. आमची पिकू सगळं खाते. कारल्याची भाजी वगैरे सगळं खाते ती. हे नाही खात, पण ती खाते बिचारी. अन्याय आहे पिकूवर. ती आता आपलं ऐकते, त्याच्यामुळे. थोडी मोठी झाल्यावर ती थोडी ना आपलं ऐकणार. करपवलं नाही, चांगलं होतं. खरपूस भाजल्यावर. तुम्हाला पण तसंच देणार आहे मी. नाही, माझं मी भाजून घेतो. ठीक आहे, कच्चा खा. मला ठीक आहे. आता तोडून फोडूनच बनवते. नीट व्यवस्थित लाटा. बघा आता फक्त. ते जोरात का लाटतेस? माझ्याशी मला बोलल्यावर. हळू 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 हळू. फाटला. त्याला उतरव, नाही तर हा उतरणं स्लो गॅसवर चांगलं शिकू दे त्याला. खरंच फाटलाय, म्हणून बोलते. मध्ये मध्ये केलं ना की असं होतं. काय मध्ये मध्ये मी नाही करत आहे काय. झाला थोडंसं पातळ, तरी पण फाटतंय. थोडं मान्य करून घ्या. मान्य नाही आपलं काय ते चेंज करून घेऊया आपण. नको. माझं झालं, मी खायला बसणार आहे. मला पिकूला आणायला जायचं आहे.
मस्त झालंय. दही आणि पराठा मस्त मस्त खाते आणि जाते. पिकू आता सुकणार किती वाजता एक्झॅक्ट? अजून 1 तास आहे पिकूला. 1 तासात सुकणार. तुला जायला अर्धा तास. मला जायला अर्धा तास. आता निघणार मी. झालाय चांगला, एवढं काय दाखवू नका. लोक बोलतील की नवऱ्यावर किती हे करते. नवऱ्याला चांगलं चुंगलं नाही देत, फाटलेलं तुटलेलं खायला देते. स्वतःसाठी चांगला करून घेतलं असं दाखवतायत. जसं काय लोक कमेंट केली पाहिजे, कशी बाई आहे ही, है ना. तुझा इतका कोण विचार नाही करत. तुमचा लय विचार करते. तुझा अलार्म वाजला 11चा. चला झालं बघा माझं पराठा पण. आता खाते आणि निघते. जेवण पण झालं आहे, यांना पण जायचं कामाला. जेवण पण झालं. इथे बघा डाळ बनवली. पाणी नाही हां, म्हणजे डाळ आहे याच्यात. डाळ बनवली आहे, याच्यात चपाती, इथे भात आणि इथे मटकी बटाट्याची भाजी मस्त अशी, आणि ते पराठा. टिफिन भरून ठेवते, जेवा आणि जावा. तुमचं बघा किती छान झालं. असं मिरच्याच दिसतात सगळं. तर इथे ना आता मी नाश्ता करायला घेतलं आहे. दही आणि पराठा मस्त असं. दही मी रोज घालत असते, कारण की कधी कधी लागतं ना. पिकूला पण आवडतं. पिकू दह्याला लस्सी म्हणून खाते. लस्सी पहिल्या दिवशी घातलेलं असतं ना, त्याच दिवशी देते. बाहेर असतं ते, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर नाही देत मी तिला, कारण थंड झाल्यावर आहे ना तिला ना लगेच खोकला लागायला लागला आहे थंड वस्तू काय खाल्ल्यावर. तर चला पहिला मी ब्रेकफास्ट करून घेते. मी आहे ना पिकूला आहे ना स्कूलमध्ये घ्यायला आली होती. तर आता पिकूला घेतले स्कूलमधून आणि आता चालले आहे मी घरी, हे ना. काय झालं? काय झालं? हां, सुल राहिला मग स्टुडिओला जायचं आहे तिला. दादरला जायचं स्टुडिओला. आज नाही बाबू, उद्या जाऊया. बरं बघू, पप्पा घेऊन जातात. ओके मग बरं ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला आता आम्ही चाललोय. तर आता आहे ना आम्ही आलो आहे बघा घरी. आणि पिकू बोलते पप्पा घरी आहे, तर पप्पाला मी भाव करणार आहे. तर बघू आता पिकू कशी भाव करते, कारण की आज त्यांना ना लवकर जायचं होतं. पिकूला सांगितलं होतं जाणार आहे म्हणून, पण आता आहेत घरी थांबलेत. तर आता बघूया पिकू कशी भाव करते त्यांना. किती भाव करते चला बघू. चल पडशील. काय काय ए वा केली भो केली भो केली केली भा. डरवलं पप्पाला. कशा डरवलं वा. आणि आज बघा लॉलीपॉप घेऊन आले हट्टाने. तर रडत होती, तिला झोप आली होती. तिला म्हटलं चालत चल, तर बोलते नाही. मग शेवटी दिला लॉलीपॉप. म्हटलं जाऊ दे एक दिवस, है ना. आता झोप बघते, तुला कशी झोप नाही येत. ती झोपायचं आता. झोप आली होती ना. चल आता हातपाय धू, चेंज कर आणि झोप. काय नको.